म्हणलीच नाही त्यांना. विचार हे साड्या पण किती मला गच्च भरले का? याचे बी माझ्यापेक्षा डबल टिबल कपडे आहे की नाही? किती वार साडी नेसली लग्नापासून ते विचार. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. आणि रोहिणी काय म्हणत होती मला की परत आपल्याला ड्रेस ते आणायला जायचं. आणि हे बघा फुल कपाट बघा फक्त तुम्ही, हे बघा ही आता आणि ते साडी साडी किती काय साडी त्याच्यानंतर हे बघा याच्यात पण आहे, हे बघा कपडे, हे बघा ही एक साडी, ही एक साडी आज कधी म्हणले? तू म्हटले ना मला का साडी आज कधी म्हणले? हा साडी आज कधी म्हणले? तू म्हणली नाही का ते सांग. खोटं बदनाम कोण करतं मला? तुला खोटा कशाला आईला बोली बरोबर. आई आई इकडे. आणि आजपासून रोहिणीला आपण नीट बोलणार आहे. तुम्ही म्हणता ना रोहिणीला असं बोलतो तसं बोलतो, तर आजपासून नीट बोलू आपण. आणि दुसरी गोष्ट, रोहिणीनं पण तसं वागायला पाहिजे. मग रोहिणी कशाला कुठं काही वागते म्हणून त्यामुळे मला तसं बोलण्यात भाग पाडते. आणि दादा म्हण थोडा आवाज कमी करा मोबाईलचा. तू व्यवस्थित बोलत जा मला, तर मी पण व्यवस्थित बोल. तू लहान लेकरासारखं केलं तर मग मला बोलायला भाग पाडशील. समजलं? याची राशा कलरची पॅन्ट पाहिजे, पिस्ता. हे ड्रेस कधी आणला तू आता? मी नाही आणले, तुम्ही सांगले. कधी? वर्ड फॅशन वर्ड मध्ये ऑफर नव्हती लावली. वेअर केला नाही की तू? त्याचा क्रिएट करून घेतला गाण्याचा. किती ड्रेस तुझ्याकडे आता दाखव बरं. हा एक आहे. हा हा एक आहे. तुम्ही ड्रेस बघा फक्त, नुसतं बघा तू. काय 2-3 ड्रेस आहे. परत म्हणते आता मी म्हणलेच नाही परत छान आहे. शॉपिंग करायला जाऊ. हा एक आहे. आणि आता हे 2-3 कडे. माझ्या कपड्यापेक्षा डबल टिबल रोहिणीचे कपडे नाही म्हणा फक्त. कस काय डबल टिबल मध्ये एवढं सांग? मग डबल टिबल कसं? हे एकदा घालतला हे बघा, तिला साडी आवडत नाही तर मग साड्या कशाला घ्यायच्या बरं? साड्या घालतात ते आपण 2-2 हे घातला त्या दिवशी असा झगडत बबडत दिसायला लागला मला. तिकडे शिलाई मारून आणला डबल आणि आई लागून 2 मिनिटं इकडे. डोकं विसरू द्या. हे 2च आणले आणि हे 2 मी फर्स्ट टाइम घालायला लागले. फर्स्ट हे 2 का? मी घालीत नाही शिकत. अजून किती ड्रेस आणायचे आता? आता नाही आज मला ड्रेस आणते. मग कुठे ड्रेस मला डिझाईन ते 7 महिन्यात ड्रेस कुठे मागच्या वर्षीचा? काय ते आपण द्यालता एक ते 1400. रिटर्न आणणार होतं पण ते केबल म्हणून कुठे केबल रे? केबल ते म्हणून कुठे? असं केबल म्हणून दाखव बरं ते. दाखव. हे ड्रेस बघ किती मस्त आहे, पण रोहिणी वेअरच करत नाही. दाखव ना. स्लीव्स जा फिरायला घेऊन वेळ करते सगळं. फिरायला घेऊन आता जायचं का 8व्या महिन्यात, 7व्या 8व्या महिन्यात? हा, आता रोहिणी सोबत आपण प्रामाणिक बोलणार आहे. खूप जणांच्या कमेंट आलत्या मला की रामदादा असं नाही तसं नाही, तू व्यवस्थित बोलत जाय, तुला रिस्पेक्ट देत नाही रोहिणी. मला आवडतो ड्रेस, मला आवडलेला आहे. मी तो हा ड्रेस किती मस्त आहे बघा बरं. तिकीट उभा आहे. स्लीव्स लय भारी ड्रेस. स्लीव्स चला जरा फोटोशूट करू. काय बोलते की आडवानी? खरं ना. ऋतू कुठे? 2 मिनिटं ही का आई? एक घातला होता ना मी. हा, व्हिडिओ घ्यायचा आहे मला. कोण घातला होता नाही मी. बरं माझ्या व्हिडिओ मध्ये. आणि ती नग व्हिडिओ आणि भाऊच्या व्हिडिओ मध्ये बरोबर जाते. खोटं नाक सांगू काही बी. फोटो कशाला सांगू? जे हो करायचं एक कर. काय त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. खोटं बोलला काय सगळ्याच्या व्हिडिओ मध्ये त्या. आता किती वेळ लावायला ती बाबू? तुम्ही काल 5000 रुपये कशाला मागितले होते हो? कधी मागितलं? काल अरे बाईच्या नावावर टाकायचे ना. 2-3 महिने झाले टाकले नाही बाईचे. 2 महिने 5 कुठं मग 6 टाकायला पाहिजे होते. 2 महिने झाले टाकले नाही. 6 टाकायला पाहिजे. आता पुढच्या महिन्यात पुरी दे आली का, पेमेंट झाली का, तर मग पुरी 10,000 रुपये टाकून द्या. बर 4 महिन्याचे एकदमच मग बर विशेष संपवलं. बर. मग 4 महिन्याचे 10,000 रुपये दिले टाकून, मग टेन्शनच राहत नाही. हा कुठे किती आजी?
हा आजी कुठे तुझी काय आवाज यायला रप 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 ते तिकडे बांधकाम चालू आहे. इतकं मग रप रप आषाढी एकादशी ती रोहिणी म्हणत होती आपल्या ऋतूला एक ड्रेस ऑर्डर का. आता तिने म्हटलं पैसे नाही आपल्याकडे करायची तर 3 ऑर्डर करणं पडत तसं एक मी ऑर्डर करत नाही. तर मला ती काय म्हणते माहिती का सांगू का आता काय म्हणणे? सांगू का मी म्हणले फोटोशूट करायचं मला फोटोशूट तुम्ही दरबारीच तुझं म्हणता फोटोशूट नाही करायचं त्या बारीच आपण पुण्याला होतो म्हणून आपल्याला जमलं नाही या बारीच तर करून घेऊ लेकराची हाऊस मग करू ना. मला लय करायचं तिची हाऊस माझं माझं असं झालं मग काय लेकराची हाऊस राहिली सगळंच राहिलं मग लेकराला जे पैसे ते भेटत नाही माझा ऍड्रेस कोणीच बघितला नसेल मी ऍड्रेस मला दाखव छान त्या हळदीचा ना हळदीचं नाही तो हळदीची साडी होती काय बोल आजपासून मी रोहिणी सोबत भांडण नाही करणार. हं. नीट बोला. मग काय सांगतो तुम्ही नीट बोला भांडणं करा माझ्या त्या बापात चाललं मग नाही काय व्हिडिओ कर मध्ये काऊन येत तू लवकर कशाला येत माझ्यासोबत भांडत तुम्ही सुद्धा जास्त भांडते रिकामे काम करता बघा हा ड्रेस बघा हळदीचा तिचा हळदीचं नाही हो. मग मी फोटो काढले मेहंदीचे मोबाईल आणि या साड्या आणि ड्रेसचं काय करायचं. तिला विचार मी मेहंदी म्हणले आई की म्हणलं की मी ड्रेसचं म्हणलीच नाही तिला त्यांना. विचार साड्या पॅन्ट मला किती भरले का याचे बी माझ्यापेक्षा डबल टिबल कपडे आहे की नाही तिचे. किती वार साडी नेसली लग्नापासून ते विचार केला त्यानंतर 1,500 रुपये रोज कमवून राहाल तुम्ही आता कोण ऑर्डरच्या माग झोमॅटो. मग पाहिजे ना भाऊ पोटाले तुमच्या भरशाल करून राहा तुम्ही देत ना पैसे आणि ऋतू पुढे मला याच्यातल्या साड्या काढा लागल नेसायला जिना मग तू काय करेल बरी घे तुझ्या साड्या त्या घेते ना मला जेव्हा लागली तर घेते नको बरी आहे. लय मोठे बावले आपले देठू नवीन बाळाला नाव पाहिजे ना आपल्या नाही व घरात लय मोठे ते खराब करतात हे याचे म्हणून ठेवून गेलं लागते खराब करते देठून तू तोडून देठून टाक. देठून तोडून टाक. बड्डेल काढू आपण काय ग तुझ्या बर्थडे बावले पुढे ही रोहिणी व्यवस्थित होती आणि तिला मी एक काम सांगितलं ती 9-10 वेळा टाइम लावती. दे बाथरूम. काय हा तिला मी पाणी कवापासून मागितलेलं प्यायला पाणी खाली मी खालीच पाणी दिलं पण दोन तुम्ही घंटे कधीवर आले मला माहितच नाही पाणीच द्यायला नाही मला. श्रावण महिना कधी चालू आहे पुढच्या महिन्याच्या हे आखाडी या लागन नंतर या अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपासून श्रावण महिना आकडवाडी पुढच्या महिन्यात लागली कस काय तब्येत मग मामीची बरी बरी आहे का. रोज व्हिडिओ काढाल मी आता ना आजपासून रोहिणीला जास्त बोलणार नाही मी काही नाही. आखाडात ऐकून तू हा कोणी ऐकून खूप जणांनी कमेंट केलं रामदादा तू तुझ्या बायकोला नीट बोल तुझी बायको तुझी रिस्पेक्ट करत नाही. तू सांग आहे मला चिडायला आणते का नाही आहे मला राग आणते का नाही. आपण समजून घ्यायला पाहिजे की राग जरी आणला आपण गोड बोलत ती चांगली बोल एकमेकाची गोष्टी समजून घ्यायला पाहिजे 2 वर्ष झाले तरी मन मिळालं नाही काय तुमचं काय केलं जेवायला वरण करून ठेवलं उंडा भिजून ठेवला ज्याला ज्याला जेवायचं त्याला पोळ्या करून दे कधी सांग मला तू जेवायचं एक मी सांग. शाळेत कसं काय नाही गेली. जेवायचं. चौथा दुसरा शनिवार हम्म? दुसरा ते शनिवार. दुसरा शनिवार आणि चौथा शनिवार सुट्टी राहते. बर मी म्हणत होतो ऋतूला 2-3 कपडे आणतो ऋतूला कपडेच नाही आता कोण म्हणलं? मी आणतो ऋतूसाठी. नको रे बाबा जाणून ते कपडे कुठे ठेवा बाया. कपडे येडे झाला एवढे बेड भरलं आताच नको आणू. ते बेड भरलं खालचं बेड भरलेलं लय कपडे आज पाहिले तुम्ही कोणते घातले ते कोणते फ्रॉक घातले ते ना सारखे मागा आता ती म्हणते ऋतूला एक ड्रेस ऑर्डर करा मी म्हणलं एक नाही करत मी 3 करणं पडत नाही एक बी नको करून 3 बी नको करू लय कपडे ते आपल्याला नाही पडत आधीपासून आपला स्वभाव आहे बरोबर आहे की नाही. कोल्ड कॉफी करा मला एक करून द्या. त्या लेकीसाठी लगेच करून देशी. मला एकटीचंच नाही आई करीतच नाही आई करीतच मला पुरी करून द्या मला नाही समजत आई करीतच कोल्ड कॉफी मला करीतच त्या नाही दिवशी ना. कोमल- आलूचा पराठा हम्म.
आई करीत आईच्या हातची चव खरंच भारी बरं मित्रांनो. तर जालन्यात आपण चालू केलेलं आहे. आलूचे पराठे, कोल्ड कॉफी, मलाई लस्सी, अजून काय चीज पराठा, चीज पराठा, पालकाचे पराठे, पालकाचे पकोडा, हा. पालक पकोडा. तडका डाळ ठेव. आजपासून आई मला पैसे मागणार नाही आता. सोडणार आहे काय तुला? मग अरे आता या महिन्यात ओम भाऊने एक तेलाची कॅन आणली तर मला आई सांगते मला लेखन तेल कॅन आणली. पुढच्या महिन्यात मला ना लेकला आणून. असं म्हणली की तुम्हाला आता व्हिडिओ चालू केला कसं तुम्ही म्हणू? मागच्या बारीच म्हणले नाही का काल? म्हणले ना मग काल एक तो पहिल्या महिन्यात तो आणली म्हणला, आता ओमनं आणली, आता तू आणलं पुढच्या महिन्यात. आता मला पैसे देणार नाही कुठून, तुम्ही कुठून आणून देणार आहे? रडत नको जाऊ भाऊ. लक्ष्मी यायली ना आपल्या घरी, रडलं नाही पाहिजे. नाही 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 म्हणलं पाहिजे. माझ्या डोळ्यातून असू पाहिले की कोणी आता आम्ही पाहिजे. हे सांगा मला. तुम्ही डोळ्यात अशी कमी बघा कधी की तुम्हाला त्या म्हणलं? दिवशी ऋतू गेलती का? मग ऋतू एवढा होता तो आपण कमाई करतो का? तुम्ही कधी म्हणलं? आम्हीच तर खाऊ घातलं तुम्हाला लग्न व्हायच तर बोलायला होता. मी म्हणलं का तुम्हाला? आता काय म्हणलं ते? कधी यायला मागितले का माझे पैसे? कधी मी असं पाहिले का? कधी मी रडलो का याच्याजवळ? मग रुपयासाठी रडत होता. मारत शाळेत नेत होते त्याला. काय बोलणे लायक म्हणत होता, त्याला 1.5 रुपये दिला. तुला 1.5 रुपये देऊ हो, हम्म, त्याच्यापेक्षा जास्त देऊ तुला. हम्म. काय मग भाऊला किती देत होते? 8 आणे. काय बोलते तू? काय बोलतो तू? मग ती भरपाई आता करायला लागली तू मग मागची. ते तुम्हाला 8 आणे देत होते ना, तर तुमच्याकडून 1000 रुपये काढते मी 8 आण्याच्या बरोबर. माहितीये का? पहिले लेकायला 8 आणे द्यायला लागते, रुपये द्या लागते, मग लेखा नोटा देतात. समजून घेत जाय जरासा. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ एवढाच होता आपला. मी तुम्हाला भेटतो उद्याच्या बाळा, व्हिडिओमध्ये. इकडे ये. तोपर्यंत बाय बाय. चल.